श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जिथे आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करत असते। तर आपण जाणार आहोत आपल्या विषयाकडे, तर ते म्हणजे खाऊचे पान, विड्याचे पान खाण्याचे फायदे। तर खाऊचे पान किंवा विड्याचे पान, या विड्याच्या पानाचे कोणते फायदे आहेत, विड्याचं पान कसं खायचं आहे, कधी खायचं आहे, किती प्रमाणात खायचं आहे, हे सर्व प्रश्नांची उत्तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आता बघूया फायदे कोणकोणते असतात। त्यातील पहिलं म्हणजे बॅड ब्रीथ, मुख दुर्गंध म्हणजेच तोंडाला दुर्गंधी येणे किंवा वास येणे। तर बरेच जण असे असतात की त्यांचं खाणं पिणं अगदी व्यवस्थित असतं, काही चुकीच्या गोष्टी न खाताही तोंडाला दुर्गंधी येते किंवा ब्रश व्यवस्थित करून सुद्धा तोंडाला दुर्गंधी येते। तर याच्यावर रामबाण औषध म्हणजे विड्याचं पान। तर हे विड्याचं पान दिवसातून एक वेळ चावून खाल्लं पाहिजे। तर मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे की विड्याचं पान कसं खायचं आहे, केव्हा खायचं आहे, कोणी खायचं आहे। तर बघूया दुसरा फायदा, तो म्हणजे डायजेशनसाठी। तर बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट असते की आम्हाला भूक लागत नाही, म्हणजेच भुकेचं सेन्सेशनच होत नाही। त्याच्यासाठी सुद्धा हे विड्याचं पान उत्तमरित्या काम करतं। पण काहींचं असं असतं, भूक लागते व ते जेवणही करतायत पण खाल्लेलं पचत नाहीये, गॅसेस होत आहेत, पोट गच्च वाटते, पोट साफ होत नाहीये, असे जे व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा विड्याचंच पान दिवसातून एक वेळेस खाल्लंच पाहिजे। आता बघूया तिसरा फायदा, तो म्हणजे घशात वारंवार कफ येण्यापासून प्रतिबंध करतं। घशात वारंवार खवखव होणं किंवा वारंवार कफ येणं, अशा व्यक्तींसाठी हे विड्याचं पान उत्तमरित्या काम करतं। तर अशांनी सुद्धा दिवसातून फक्त एक वेळेस अख्खं पान किंवा दिवसातून 2 वेळा अर्ध पान खाणं योग्य ठरतं। आता बघूया चौथा फायदा, तो म्हणजेच खोकल्यासाठी। ज्यांना फार मोठ्या प्रमाणात खोकला येतोय, तोंडावाटे कफ बाहेर पडतोय, अशा कफ पडणारा व जो खोकलत असतो त्यावर सुद्धा विड्याचं पान खूप उपयोगी ठरतं। पण ज्यांना खूपच जास्त त्रास होत असेल त्यांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा। आता बघूया पुढील फायदा, तर तो म्हणजे पीनस। याच्यावर तर खूपच उपयोगी ठरतं हे विड्याचं पान। तर पीनस म्हणजे काय, नाकातून कफ येणे म्हणजेच पाणी येणे, म्हणजे जी सर्दी होते आणि ती पाण्यासारखी गळत असते। तर अशा सर्दीत तुम्ही हे विड्याचं पान चावून खाल्लं तर नाकातून येणारं जे कफ आहे म्हणजे पाणी आहे ते हळूहळू कमी होतं। आता बघूया विड्याचं पान खायचं कसं। तर तुम्हाला साधं पान घ्यायचं आहे, म्हणजे बाजारातून किंवा पानाच्या टपरीवरून साधं पान आणायचं आहे। त्याच्यात बनारसीही चालेल, कोलकाताही चालेल किंवा आपलं खाऊचं जे बाजारात मिळतं ते सुद्धा पान चालेल। पण ते पान खाताना तुम्ही त्याच्यावर कुठलाही मसाला, बडीशोप, चुना लावायचं नाहीये, साधं नैसर्गिक पानच आणायचं आहे। ते पान बाजारातून आणल्यानंतर ते तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे, त्याचं देठ काढून घ्यायचं आहे, म्हणजेच ते देठ कट करून घ्यायचं आहे व छान धुतल्यानंतर कोरडं पुसून घ्यायचं आहे व दिवसभरात ते पान नुसतंच चावून खायचं आहे। त्या पानाला ना चुना लावायचा आहे, ना कुठला मसाला लावायचा आहे, ना कुठला बडीशेप लावायचे, कोणत्याही गोष्टी टाकायच्या नाहीये, केवळ विड्याचं पान म्हणजे पानच खायचं आहे। पण आता प्रश्न पडेल, विड्याचं पान केव्हा खायचं आहे। तर तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर खाऊ शकता। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे ज्यांचं तोंड आलेलं आहे त्यांनी विड्याचं पान खायचं नाहीये, किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा विड्याचं पान खाणं टाळायचं आहे। कारण विड्याचं पान हे उष्ण गुणधर्माचं असतं, गरम असतं। तर ज्यांच्या शरीरात उष्णता आहे, गर्भवती महिला असतील, ज्यांचं तोंड आलंय, ज्यांना माउथ अल्सर आहे, त्यांनी हे विड्याचं पान खाणं टाळायचं आहे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खायचं आहे। आता तुम्हाला कळालंच असेल
की विड्याचे पाण्याचे फायदे कुठले, कसं खायचंय, कोणी खायचंय, कोणी खायचं नाहीये व खाण्याची वेळ कुठली आहे किंवा योग्य पद्धत कोणती आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह। तोपर्यंत स्वस्थ रहा, सकारात्मक रहा आणि हसत रहा। धन्यवाद।